20 जून ते 26 जून दरम्यान नागपूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह राबवला जाणार आहे। एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत शहरातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी, विविध खेळांचे खेळाडू यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे। नशामुक्तीसाठी पोलीस विभागाच्या अंमली विरोधी पथकाने मागील 1 वर्षात किमान 8 करोड रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे, अशी माहिती आज पोलीस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शहर पुलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी दिली। आपको बोलना, देखिए इसमें जो है एक केस हुआ इस साल में, एक 23 में हुआ था नागपुर से, और ये जो केसेस हुए काफी, इसमें हर एक एविडेंस और एक एक चीज इसमें प्रूव करनी होती है। पर्सनली वहां पे जाना पड़ता है, प्रेजेंट करना पड़ता है अपना केस, और उसके बाद में होता है। ये बहुत लाइटली हम नहीं कर सकते इसको, तो इसमें काफी मेहनत लगती है और सारी चीजें होने के बाद ही इसको मान्य किया जाता है। तो ये जो एक केस हुआ, इसके बाद भी जो जो सामने आ रहे हैं उनके ऊपर हम लोग डेफिनेटली इसमें कार्रवाई करने वाले हैं। आपका जो सेलिब्रिटीज हैं, इसमें हम सेलिब्रिटीज को भी इन्वॉल्व करने वाले हैं, उनके मैसेजेस, और वो पर्सनली भी यहाँ पे आ सके तो वो भी हम लोग उनको बुलाने वाले हैं और वो इसमें इन्वॉल्व हो, क्योंकि उनका भी काफी इफेक्ट रहता है लोगों की मानसिकता पे, स्पेशली यूथ के ऊपर, तो वो हम लोग इसमें डेफिनेटली करने वाले हैं। आपण तिथे बोलवत आहोत। 26 जून रोजी आपण एक हॉस्पिटल बुक जे ऑपरेशन सेंटर आपण आतापर्यंत राबवलेलं आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, सरांच्या मार्गदर्शनात ज्या गोष्टी झाल्या ते हॉस्पिटल बुक आपण लॉन्च करणार आहोत। आणि त्या दिवशी देखील 3 पॅनल डिस्कशन्स असतील, ते ऑफलाईन असतील, आपले पट सभागृहामध्ये, आणि क्लोजिंग सेरेमनी असेल। त्या दिवशी सीएम सर आणि नितीन गडकरी सर यांना देखील आपण इन्व्हाइट केलेलं आहे, आणि याचा एक व्हाईट पेपर बनवून आपण शासनास देखील पाठवणार आहोत, जेणेकरून आतापर्यंतचा आपलं जे फ्रेमवर्क आहे आणि त्याच्यामध्ये काय लूपहोल्स आहेत आणि याच्यामध्ये बेअरेट काय आपण सांगितलं की चॅलेंज आहे की दररोज नवीन ड्रग क्रिएटर्स तयार होतात। त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनात आपण यावर्षी प्रिव्हेन्शन वरती भर जास्त देत आहोत, जेणेकरून याचा डिमांड जर कमी झाली तर आपोआप सप्लाय साइडवर त्याचा इम्पॅक्ट होईल। सर्व पोलीस स्टेशन स्तरावरून सर्वांना इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला टास्क देण्यात आला। पोलीस स्टेशनच्या स्तरावर रॅली, त्यांचे अवेअरनेस कार्यक्रम, शाळा कॉलेजमध्ये भेटी, आणि जे टार्गेट एरिया आहे विशेष करून स्लम्स असतील किंवा शाळा असतील आणि कॉलेजेस असतील, पोलीस स्टेशन लेवलवरून मोठ्या प्रमाणात कारवाई होणे अपेक्षित आहे। ते त्यांना भाग घेण्यासाठी याच्यात आपण सरांनी सूचना दिलेल्या आहेत, आणि सोबतच क्रीडा स्पर्धा किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी, आणि लोकांचा अवेअरनेस प्रोग्राम वाढवणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे, याच्यामध्ये सर्वच स्तरातील लोकांना घेणे, म्हणजे विविध धर्मगुरू असतील, विविध भागातले प्रतिष्ठित नागरिक असतील, त्या एरियातले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन सर्व स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन कारवाई केल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती जाईल, असं याचा उद्देश आहे। त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात नुसतं सिटी ऑफिसवरूनच नाही, ग्राउंड लेवलला सुद्धा प्रोग्राम होताना दिसतील असं अपेक्षा आहे। नागपूर शहराला नशामुक्त करण्यासाठी पोलीस विभाग पूर्णतः सज्ज झाला असून जनतेच्या सहकार्याने ही मोहीम आम्ही यशस्वी करू असा विश्वास पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी व्यक्त केला। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर वीआईपी प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।